चौथी जोडी मैदानच्या आतमध्ये जात असताना वैभव आणि त्याच्या साथीला मात्र हेमेंद्र गरत उर्फ हेमू बॉलिंग मार्क वरती दुर्गेशच्या 18 चेंडू. गेम इज ऑन ॲट द फर्स्ट इनिंग ॲज फर्स्ट बॉलर जमेंटेड पॉवर पे मिस्टर दुर्गेश भोईर आपला बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. संध्याचं सत्र आहे या मॅच मध्ये लढा पाहायला मिळणार आहे. उपसरपंच अर्के चषक 2024 पाहतो वार गुरुवार. आता मात्र लास्ट मॅच जी मात्र भोईरपाडा की मात्र सांदीप प्रेक्षकांच्या माहिती करता जात मॅचच्या दिशेनं पहिला बॉल. पहिलाच चेंडू वाली पाहिलं तर नक्कीच पंच दर्शवताना पांडुरंग मोर इज अ व्हाईट बॉल. एक धावसंख्या फलकावरती येते. सुरुवात झाली धावाची कुठनं असू द्या मात्र धावाचा स्थिरनिशा पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस विभागातील अक्लोलीची या विभागातील या वर्षातील पहिली टुर्नामेंट आणि ती देखील मात्र एक दिग्गज टुर्नामेंट म्हणावं लागेल. 51,000 रुपये पाहतोय. पहिला बॉल पहिला चेंडू मात्र यावेळी यस इज गॉन आणि फर्स्ट विकेट इज अ डाऊट. मिस्टर क्लीन LBW चा शिकार मिस्टर वैभवला परतावा लागेल 0 वरती. बॅक टू द डगआउट. यस डीजे धन्यवाद डीजे. चला स्पीडअप करा वी फास्ट. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये जयेश एक मात्र अप्रतिम आणि एक परफेक्ट टाऊन पाहतो. नक्कीच जयेश आणि त्याच्या साथीला मात्र हेमेंद्र गरत. ही मॅच दोघांमध्ये कडवी लढत आहे कारण सकाळपासून केलेलीच पाहू शकाल की फळ मिळण्याकरता सज्ज असेल. जिंकली तर टॉप 4 मध्ये पाहायला मिळते. जयेश लेफ्ट बासमन यावेळी सायकल एंडवरती हेमेंद्र गरत डॉन सायकल एंडवरती. चेंडू आतापर्यंत फक्त एक फेकून झालाय. स्कोर कार्ड फलकावरती 1 रन्स 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. दुसरा बॉल स्लाइस केले बॉलला परफेक्ट यॉकर बॉल. ब्लॉकर मध्ये अक्षरशः त्याला मुवमेंट दिली गेली. एक धाव दुसऱ्या धाबीचा प्रयत्न गचाल फील्ड ऑन साइड मध्ये पाहतोय मात्र थोडस फंबल केली जाते फील्ड मध्ये. 2 धाब्यांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप 3 या धावसंख्येवरती. 2 चेंडू फेकून झाले. धावसंख्या 3 वरती आहे. क्वालिफाय फर्स्ट 4 टीम्स दिस टुर्नामेंट क्वालिफाय सुपर संडे. त्याकरता मात्र ही महत्वाची मॅच. पहिला बॉल वाईट पाहिला त्यानंतर विकेट त्यानंतर 2 धावा. यावेळी फ्लॅटेड बॉल परफेक्ट मात्र ट्रॅकर गोलंदाजी. चेंडूला हाईट द्यायचा प्रयत्न होता मात्र परफेक्ट अँगल ऑफ द मुवमेंट परफेक्ट त्रिकोणामध्ये चेंडूला फेकून दिलं गेलं. पाहायला मिळते या गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट विकेट त्यानंतर 2 त्यानंतर मात्र डॉट बॉल. यावेळी बॅक टू बॅक इज अ डॉट बॉल. दुर्गेशचं नाव आहे खऱ्या अर्थाने परफेक्ट ऑलराऊंडर. खऱ्या अर्थाने या टीमला मिळाला महत्वाचा खेळाडू आहे. अक्षरशः मात्र 18% क्वालिफाय पर्यंत 4 चेंडू. धावसंख्या फलकावरती 3. 5वा बॉल यावेळी चांगला स्ट्रोक वन साइडला. त्या ठिकाणी मात्र झेल होते कॅरी विकेट होते पतंग आणि फलंदाज जयेशला परतावा लागेल. Second wicket is down. Mr. Jayesh back to the pavilion. Yes, come on, DJ. फलंदाज जरा घाई करा वेळ नाहीये. फलंदाज धावत जायचंय. पंकज नव्यानं मैदानात जातोय. आता पूर्णपणे जबाबदारी आहे ती मात्र हेमंद्र आणि पंकज वरती आहे. हेमंद्र अजूनही सायकल एंड वरती आला नाहीये. धावसंख्या फलकावरती पाहतो फक्त 3 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आतापर्यंत पाहिले होते कशामध्ये फेकले होते. त्यानंतर मात्र एकावरती विकेट पाहायला मिळाले. अशा स्वरूपाने 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. दुर्गेशची गोलंदाजी. आज एकच गाव आणि एकच नाव दुर्गेश आपण पाहतोय. पूर्णपणे या मॅच वरती हवी पडते पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू पहिला त्या ठिकाणी पाहायला मिळतं नक्कीच कुठेतरी रोखण्याचं काम. यावेळी पुन्हा एकदा यस इज गॉन विकेटचं बटन. बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाहिलं तर पंकज देखील 0 वरती. षटक क्रमांक पहिलं 20 पावलेचं कंप्लीट झालंय. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती फक्त 3 आहे. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत.
निर्णायक मॅच आहे. जी जिंकेल ती मात्र टॉप 4 मध्ये उपसरपंच अर्के चषक मध्ये पाहायला मिळेल. तर फलंदाज थोडं धावत जा, कारण वेळ नाहीये. सूर्य देखील आपल्या अस्ताला, सूर्य देखील आपल्या घराकडे रवाना झालाय. एक देखणी स्पर्धा पाहते उद्या ठीक 9 वाजता. चांगले चांगले खेळाडू स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये पाहिलं तर नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये केतन जातोय. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज प्रतीक. 12 चेंडू अजून शेष आहेत. 12 चेंडू होती. हेमेंद्र घरतनं आज खऱ्या अर्थानं दाखवले सिद्ध करून तर टीम मध्ये संदीप देखील या मॅच मध्ये बनवू शकेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. ते षटक मात्र दुर्गेशच्या खात्यामध्ये गेलं. अप्रतिम क्रिकेट, नाईस ऑफ द गेम ॲज अ क्रिकेट मिस्टर दुर्गेश भोईरपाडा. भिवंडीवरून दूरचा प्रवास. त्यानंतर पाहिलं तर एका साईडनं वसई ग्रामीण संदीप टीम. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. पहिला बॉल चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू निघून चाललाय डाऊन हिअरनं ऑन साइड मध्ये. त्या ठिकाणी फील्ड पाहायला मिळतीये. एक सिंगल येते. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 4. पहिला चेंडू थोडस मात्र स्लोअर मारा केलाय, ज्याच्यावरती पाहू शकाल की गोल्डन बॉल द बेस्ट बॉल. अजूनही 11 चेंडू. केतन नव्यानं मैदान मध्ये पाहतोय. जी अपेक्षा होती ती मात्र वैभव बस झाल्यानंतर टीम चांदीपर्यंत झाली नाहीये. मात्र अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. सेकंड बॉल अक्षरशः फिरवलं जात आहे. फलंदाजाला जाग्यावरती थांबून दिलं जात आहे ॲज अ ब्रेक. परफेक्ट गोलंदाजी आपण होताना पाहतोय. शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरती, कारण एक देखणी मॅच हवी होती प्रेक्षक राजाला. असं वाटतं चांदीपकर देखील इथे मध्ये चांगली फलंदाजी करतील. कुठेतरी मात्र परफेक्ट गोलंदाजी दुर्गेशची आज पाहायला मिळाली. तिसरा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र यावेळी पाहायला मिळतोय. झेल होते त्या ठिकाणी मात्र कॅरी विकेट होते पतंग. विकेट क्रमांक 3 इज डाऊन. मीटिंग करू नका, कारण वेळ तुम्हालाच होईल. धावा चेस जेव्हा करते स्पीडअप करा, बी फास्ट. खेळाडू जरा धावत जा. टीम चांदीप जरा धावत जायचे. मोहित जरा धावत जा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय ती आपण पाहिली तर फक्त 4 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती आहे. कोण पोहोचणार टॉप 4 मध्ये पाहायला मिळणार. सुपर संडे मध्ये भोईरपाडा की चांदीप. लो स्कोरिंग मॅच अनेक वेळा इतिहास घडवतीये. आज पुनश्च एकदा तीच उमेद आणि तीच अपेक्षा प्रेक्षक राजाला देखील असेल. चौथा बॉल. सिंगलचा विचार त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की यस इज गॉन. चौथी विकेट देखील आपल्याला डाऊन होताना पाहायला मिळते. लगेच फलंदाज पाठवा. 4 चेंडू आतापर्यंत फेकून जाईल. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती फक्त 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फलंदाज जरा धावत जा. सूर्य देखील आपल्या अस्ताला पहिल्या दिवसाची मात्र रजा घेत असताना स्पर्धेमध्ये पाहतोय. अप्रतिम क्रिकेट राजा मला पाहतोय. चौ बाजूनं कुठेतरी आपल्या बाईक वरती कुठेतरी स्टँड मध्ये एक देखणी स्पर्धा पाहतीये. उपसरपंच अर्के चषक 2024 वार गुरुवार. हेमेंद्र घरत थोडासा मात्र बॅकफूट लागेलाय. त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या टीम मध्ये चांदीपला. अजूनही मात्र 8 चेंडूवरती 2 ते 4 मोठे फटके. पंच नक्कीच आमच्या दिशेने फिरत असताना फाईटचा इशारा येतोय. एक परफेक्ट डिसिजन पांडुरंग मोर. धावसंख्या फलकावरती 5. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू कंप्लीट झालेत. त्यानंतर आणखी एक षटक देखील बाकी आहे. असं वाटतं ते टफ फायटिंग आणि फायटिंग पाहायला मिळेल. आता आपण थोडीशी हवी ठरतीये. गोलंदाजी भोईरपाडा प्रियांश 11. यावेळी चांगला स्ट्रोक केलाय, मात्र कव्हर मध्ये खेळाडू झेल होते त्या ठिकाणी कॅरी आणि हेमेंद्र घरतला देखील परतावा लागेल. ॲज बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 5 ॲज अ डाऊन. चला लगेच नवीन फलंदाज. एक चेंडू बाकी आहे. चला फलंदाज धावत जा जरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मजबूत शरीर यष्टी पण पाहतोय टीम चांदीपकडनं. प्रशांत आलाय. 7 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे आणि प्रशांतच्या साथीला पाहिले तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे चितू. पाच धावसंख्या फलकावरती आहे. शेवटचा बॉल. चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक 12 आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये चौ पाहू शकाल, स्क्वेअरली डीप पण देखील पाहू शकाल, फाईनला पाहू, ऑन साईडला पाहू शकाल. इसका कव्हर मध्ये देखील एक खेळाडू उभे आहेत. अप्रतिम क्रिकेट आपला पाहतोय. यावेळी फ्लॅटेटला फक्त पॉइंट मध्ये खेळलाय. डाऊन द ग्राउंड पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. गुड रनिंग.
षटक दुसरं कंप्लीट झालंय. धावसंख्या जावली फलकावरती ती फक्त 7 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडू. चला लगेच गोलंदाज नो टीम मीटिंग. टीम भोईरपाडा चेंडू दुसरा द्यायचा आहे. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. जितू पालर आपण पाहिलं तर बॅटिंग वरती येतोय आणि जितूच्या बॅट मध्ये जर 2 ते मोठे ते फटके आले 15 ते 20 धावा आला तर मॅच पाहण्यासारखी असेल. मी म्हणेन की 26-27 धावा या वातावरणामध्ये क्रिकेटचा खऱ्या अर्थाने अनुभव घेऊन जातील. हा आमचा अनुभव सांगत असतो नेहमीच. आणि या वातावरणामध्ये मोठे स्ट्रोक येणारच नाहीयेत, कारण मैदान आपण जर पाहिलं थोडंसं दमत होतंय, कारण सूर्य देखील आपल्या अस्ताला पाहायला मिळतोय. आणि ग्रामीण टेनिस विभागातील आणि या विभागातील पहिली टुर्नामेंट आपण पाहतोय. अकलूलीकरांची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. उद्या ठीक 9 वाजता पुन्हा एकदा स्पर्धेला स्टार्टअप पाहायला मिळेल. त्याआधी जवळ मॅचच्या दिशेने अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. जितू आहे सायकल एन वरती आहे. बॉलिंग मार्क वरती अक्षय आलाय. पहिला बॉल यावेळी मिस टायमिंग मात्र झेल होतो त्या ठिकाणी. कॅरी विकेट होतेपर्यंत 6 विकेट आतापर्यंत लॉस ऑफ गेले टीम चांदीप. खऱ्या अर्थानं अपेक्षा खूप चांगल्या होत्या, नाराज केले प्रेक्षकांना. 7 रन 7 विकेट स्कोर कार्ड देखील आपल्याला काय दर्शवतं, हे क्रिकेट दर्शवत असतं. चला फलंदाज थोडस धावत जा. 5 चेंडू अजून बाकी आहेत. 7 धावसंख्या फक्त फलकावरती आहे. 50 जी क्वालिफायची मॅच होती आणि त्यामध्ये तर पाहिलं तर बॅड लक बाकपटला गेली आहे. पहिली तर टीम चांदीप 7 विकेटचा लॉस ऑफ. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आलाय मीत आपण पाहतोय. 5 चेंडू अजून बाकी आहेत. यावेळी सिंगल करता गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल, मात्र एक सिंगल येते. एक सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. 4 चेंडू बाकी आहेत. 8 फक्त धावसंख्या फलकावरती. 14 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या फक्त फलकावरती 8. एकही फलंदाज चांदीपकडे आज मात्र खेळला नाहीये या शेवटच्या मॅच मध्ये. सकाळपासून दोन्ही टीमने खूप मोठी मेहनत घेतली होती. कुठेतरी असं म्हणावं लागेल की हा क्रिकेटचा खेळच वेगळा आहे. फ्लॅटेड बॉल जो मेस चांगला चेंडू हाताला गेलाय. राईज आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती जी गोलंदाजी आहे आज डॉट बॉल. 4था बॉल. खेळाचा प्रयत्न मात्र पाहू शकत सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावे करता मात्र वेगानं प्रशांत यावली मात्र याचं गुड रनिंग. आज गुस्ताबेन परफेक्ट पाहायला मिळते. 2 धावा स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती. या 2 धावेनं 10 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू एखादा मोठा स्ट्रोक. प्रेक्षकांना अशी अपेक्षा होती की मॅच खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर काटेका मुकाबला पाहायला मिळेल. आता प्रेक्षक राहत्या देखील आम्ही देखील नाराज होतोय. चांदीप टीम आज पूर्णपणे बॅकफुटला जाते. 7 विकेट लॉस ऑफनं. त्यामुळे याचं डॉट बॉल. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. टीम प्रियांश शिलोम भोईरपाडा काही जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त गोलंदाजी, याचं क्वालिटी, याचं पॉसिबल क्रिकेटमध्ये क्वालिटीने मात्र अक्षरशः जिंकण्याचं पण पाहू शकाल आणि त्या ठिकाणी तेच मत करते. शेवटचा बॉल यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक्स डीप मध्ये एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावे करता मात्र या 2 धावा आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती. 12 जिंकण्याकरता 13 धावा आणि 18 चेंडू मात्र पाहायला मिळेल. टीम भोईरपाडा लगेच मैदानाच्या आतमध्ये टीम चांदीप अर्पक करत जा. येणारी फलंदाजी पाहायला मिळेल आणि मात्र धावतो आमचे नक्कीच गुरुवर्य हडकल सर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील. भोईरपाडा संघ प्रियांश 11 भोईरपाडा संघ जर आज हा गटातनं निघायचा सामना जिंकला तर हर्षल भोईर यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस. गुगलवर का नाही म्हणजे गुगल पे ना का रोकडा? हा खरं तर चांदीपचा संघ एक परिपूर्ण खेळाडूंचा संघ होता, परंतु अंतिम सामन्यामध्ये ज्या प्रकारची त्यांना घाई झाली होती फटकेबाजीची, कुठल्याही प्रकारे शांत चित्ताने खेळ केला नाही आणि सामन्यामध्ये कधी त्यांनी रंग भरलाच नाही. तब्बल 18 चेंडू होते आपल्याला.
षटकार चौकाराच्या ऐवजी सिंगल डबल टाकून जरी खेळले असते तरी मला वाटते किमान 30-35 धावा तुमच्या धावसंख्या फलकावर लागल्या असत्या, परंतु मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये प्रत्येक फलंदाजांनी हाराकिरी केली आणि कारण नसताना स्वतःला त्यांनी कोंडीत करून घेतलं, स्वतःची गोची करून घेतली. सलामीची जोडी पुन्हा एकदा पहाडासारखा उभा असलेला वन मॅन आर्मी एकांड्या शिलेदारासारखा भोईर संघाला, आज भोईर 11 संघाला, प्रियांश 11 भोईरपाडा संघाला ज्यांनी एक हाती लढत देऊन एकट्याच्या बळावर हा सांघिक खेळ आहे त्याबद्दल दुमत नाहीये, परंतु दुर्गेशने ज्या प्रकारचा खेळ केलाय फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काबिले तारीफ आहे. मी तर म्हणे दुर्गेशच्या या अचाट अफाट कामगिरीमुळेच भोईरपाडा संघ हा मला वाटते आजच्या गटातला अंतिम विजेता संघ ठरू शकेल. बघा बघा हेलिकॉप्टर कसा उडवताय. जर फायनल मारली ना भोईरपाडा संघाने तर 21 ट्रिप आणि जर क्वालिफाय झाली तर धाब्यावर जेवण रोहित भोईर यांच्याकडून. रोहित भोईर यांचं असं म्हणणं आहे का 51,000 रुपयाचं जर बक्षीस त्यांनी जिंकलं तर 21 टूर आणि जर क्वालिफाय झाली तर धाब्यावर भरपेट जेवण रोहित भोईर यांच्याकडनं. दात पाजून ठेवा रे बाबा. भोईरपाडावाले संघाचे खेळाडू दात पाजून ठेवा. पुढचा चेंडू सुपर्ब. परेश भोईर यांच्याकडनं जर भोईरपाडा संघ जिंकला तर गावठी मुर्गे 2. हो आपल्याला बोलू शकतात ना. चौकार आजचा दिवस दुर्गेचा. मी तर असं म्हणेन की पहिले 1-2 सामने सोडल्यानंतर भोईरपाडा म्हणजे दुर्गेश विरुद्ध इतर संघ असा सामना झाला, कारण गोलंदाजी फलंदाजी एकटाच करायचा, बाकीचे खेळाडू होते, परंतु ज्या प्रकारची अचाट अफाट कामगिरी केली ना, पूर्ण सामना एक हाती एका स्वतःच्या बळावर त्याने आपल्या संघाला जिंकून दिले. किती धावा झाल्या आता? 10. 3 पाहिजेत फक्त. पंचांचे आज समांतर धाव अवांतर धावा झालेल्या आहेत. 11 जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची. जस्ट 2 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बघा विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक.